वृद्ध महिला पहाटे घरातून बाहेर पडली। अंधारात दबा धरून बसलेल्या काही जणांनी तिला दोरखंडानं बांधलं, तिला मारहाण केली, गरम सळईचे चटके दिले, मानवाची आणि कुत्र्याची लघवी पाजली। त्यानंतर तोंडाला काळं फासून तिची धिंड काढली। महिलेचं वय बघता तिची कुणालाच दया आली नाही। या उलट गावकरी तिच्यावर होणारा हा सर्व अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहत होते। तुम्ही म्हणाल ही घटना मणिपूरची आहे का? तर नाही, ही घटना आहे पुरोगामी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातली। एका आदिवासी महिलेसोबत घडलेला हा प्रकार आहे। तुम्हाला ऐकताना कदाचित किळसवाणं वाटेल, हिडीस वाटेल, पण जे घडलंय ते आपल्या वाटण्या पलीकडचंय। नेमकं कुठे, काय आणि कधी घडलंय हे जाणून घेऊच, पण त्याआधी तुम्ही जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत आणि सुशिक्षित राज्य म्हणून ओळखलं जातं। सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्रानं भरारी घेतली आहे। पण असं असलं तरी अजूनही महाराष्ट्रातला काही भाग हा रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकल्याचं काही घटनांमधून समोर येते। अशीच एक अमरावतीतून समोर आलेली घटना समाज मनाला सुन्न करणारी आहे। एका वृद्ध महिलेवर तिच्या समाजानं केलेला अन्याय हा अंगावर शहारे आणणार आहे। ही घटना आहे चिखलदरा तालुक्याच्या रेट्याखडा गावातील। काळमी शेलूकर असं 77 वर्षीय वृद्ध महिलेचं नाव आहे। महिला पहाटे उठून घराबाहेर आली। अंधारात दबा धरून बसलेल्या काही जणांनी तिला पकडलं आणि दोरखंडानं बांधलं, तिला मारहाणही केली, तिला गरम सळईचे चटके दिले, मिरचीची धुरी दिली, तोंडाला काळं फासलं, बळजबरीनं माणसाचं आणि कुत्र्याचं मूत्र पाजलं। त्यानंतर या वृद्ध महिलेच्या डोक्यावर गाठोडं ठेवून मारहाण करत तिची गावातून धिंड काढत तिला गावातून बेदखल केलं। हा सर्व प्रकार करण्यामागचं कारण होतं ते म्हणजे जादूटोणा। ही वृद्ध महिला जादूटोणा करते असा शेजाऱ्यांचा आरोप होता। त्यामुळे शेजाऱ्यांच्या सांगण्यावरूनच महिलेवर हा अन्याय करण्यात आला। हा सर्व प्रकार दूरगावी राहणाऱ्या मुलाला कळताच त्याने पोलीस स्थानकात धाव घेतली, घडलेला प्रकार सांगितला, पण तिथे न्याय न मिळाल्यानं त्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करताच हा सर्व प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी पोलीस पाटील बापू झापू जामणकर यांच्यासह सायबू चतुर, त्याची पत्नी साबूलाल चतुर, रामजी चतुर आणि इतर काही गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित कुटुंबानं केली आहे। खरं तर सायबू चतुर, त्याची पत्नी साबूलाल चतुर यांना महिलेवर जादूटोणा करत असल्याचा संशय होता। त्यांनी ही गोष्ट पोलीस पाटील बाबू जामुनकरला सांगितली। त्यानंतर बाबू जामुनकरने महिलेला मारहाण केली। आता महिलेचा मुलगा राजकुमार शेलूकर आणि सून शामू शेलूकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत न्याय मागितलाय। क्या नाम है? मेरा नाम है शामू राजकुमार शेलूकर। तो मेरी सास अकेली थी घर में, तो अब उठी पेशाब या संडास को, तो उन लोगों ने उसे बांध के रखा, 3-4 बजे से बांध के रखा और सुबह 7-8 बजे गांव बुला लिया। फिर गांव के सारे लोग इकट्ठे हुए। वो लोग इकट्ठे होने के बाद में उसको मिर्ची का धुनी लगाया गया। फिर उसके बाद में कुत्ते का संडास और आदमी का मुंह वगैरह पिलाकर उसको लोहा गरम करके लोहा का चटका भी दिया। फिर उसके बाद में उन लोगों ने उसका मुंह में काला पोट डालकर उसको कपड़े का गठोड़े भोजा के चप्पल का हार पहनाया और गांव घुमाया और गांव से बाहर निकाल दिया। सर, मैं न्याय के लिए बहुत तड़प रही हूँ, क्या आप मुझे न्याय दिला सकते क्या? शेलूकर कुटुंबियांनी हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना सांगताच त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये दोषींवर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय। तर या घटनेवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत। आजही पुरोगामी महाराष्ट्र हा जादूटोणा किंवा इतर घुसटलेच्या विचारानं ग्रासलेला आहेच। मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात चिखलदरा तालुक्यातील रेटाखेड्यात एका महिलेची धिंड या जादूटोण्याच्या संशयावरून काढली आणि खुद्द त्याच्यात पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित लोक त्यामध्ये सहभागी आहेत।
तर ही ज्या पद्धतीनं चाललं त्या पद्धतीनं महाराष्ट्रात लांछनास्पद अशी ही गोष्ट आहे. म्हणून कुठंतरी कायद्याचा जरब बसला पाहिजे. कुठं त्या कायद्या जादूटोणा कायदा होऊन कितीतरी दिवस झाले, पण त्या कायद्याअंतर्गत फार मोठ्या कारवाई होत नाही. अशा कारवाया झाल्या पाहिजे, यासाठी शासनानं पावलं उचलली पाहिजे. आणि आदिवासी बांधव अंधश्रद्धेत ग्रासलेले आहेतच. त्यासाठी प्रशासनानं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे. त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ह्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा जर वारंवार प्रकार घडत असतील तर ते निंदनीय बाब आहे. म्हणून प्रशासनानं यासाठी सज्ज असलं पाहिजे. प्रशासनानं त्यासाठी ती काळजी घेतली पाहिजे आणि कायद्यात जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. त्यामुळे स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या या महाराष्ट्रात काळमे शेलुकरला न्याय मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.